माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आमच्या विभागाला 100 दिवस 150 दिवस प्रशासकीय सुधारणा टार्गेट दिला होता आणि या टार्गेटमध्ये मागच्या 2006ला जो आकृतीबंध मंजूर होता महसूल विभागाचा 20 वर्ष महसुली कर्मचारी अधिकारी आकृतीबंद होत नाही म्हणून अनेक आंदोलनं करत होते। आपण बघितलं असाल तलाठ्याचे आंदोलन झाले, मंडळ अधिकाऱ्याचे आंदोलन झाले, तहसीलदारचे आंदोलन झाले, पण आकृतीबंद मंजूर होत नव्हता। पण आज शासनाने 35,876 पदांचा तलाठी ते ॲडिशनल कलेक्टर असा आकृतीबंद मंजूर केला। मुद्रांक महानिरीक्षकचाही आज आकृतीबंद मंजूर झाला, IGRचा आकृतीबंद मंजूर झाला, जमाबंदी आयुक्ताचाही झाला। आता या आकृतीबंदामध्ये नव्याने 11 ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, त्यामध्ये नागपूरमध्ये आहे एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, सोबत 8 ADO कार्यालय, 8 नवीन ADO कार्यालय, 69 अप्पर तहसीलदार कार्यालय व 2 तहसीलदार कार्यालय नव्याने शासनाने मंजूर केले। आणि यामधून आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त बसून सीमांकन होणार आहे आणि मग कुठलं हेडक्वार्टर असलं पाहिजे अप्पर तहसीलदारचं, कुठलं हेडक्वार्टर 8 प्रांताचं असेल ते हेडक्वार्टर, 11 ॲडिशनल कलेक्टर दिले त्याचे हेडक्वार्टर काय असेल, हा निर्णय आता त्याची प्रशासकीय पुनर्रचना लवकरच होईल। पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की देवेंद्र फडणवीसचं सरकार गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार म्हणून जे जनतेला प्रशासकीय कामाकरता हेलपाट्या मारावं लागतं आणि एकंदरीत विकसित भारत 2047चा संकल्प आपण करताना प्रशासकीय सुधारणा हा अत्यंत महत्त्वाचा भाग हा प्रशासनाचा असतो, शासनाचा असतो। यापूर्वी शासनाने केलेल्या निर्णयाच्या व्यतिरिक्त माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार हे प्रशासन जोपर्यंत मजबूत होणार नाही त्याला पूर्ण पाठिंबा मिळणार नाही, पूर्ण ताकद प्रशासनाच्या मागे सरकार उपलब्ध करणार नाही तोपर्यंत अधिक गतिमान शासन होणार नाही। आणि म्हणून हा एक ऐतिहासिक आकृतीबंद 20 वर्षांनंतरची महसूल कर्मचाऱ्यांची लढाई आता ही संपलेली आहे आणि एक मोठा त्या ठिकाणी हातभार महसूल विभागाला लागलेला आहे। एवढंच नाही, या वर्षभरामध्ये 750 कर्मचारी अधिकाऱ्याचे प्रमोशन्स आमच्या विभागाने केले आहेत आणि त्यामुळं एक प्रमोशनसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले आहेत। एक मोठी प्रशासकीय सुधारणा आम्ही केली आहे। सर, बारामती आणि राहुरी दोन्ही निवडणुका काँग्रेस लढणार अशी माहिती आहे, जे आपण अनुपची मागणी केली होती त्याच्या व्यतिरिक्त माझी आताही विनंती काँग्रेसच्या नेत्यांना आहे की अजितदादाचा जो काही सर्वांसोबत सहवास राहिला आहे, पारिवारिक सहवास राहिला, आत्मीयतेचा सहवास राहिला, काँग्रेस असो की कुठलाही पक्ष असो, कुठलाही आमदार गेला, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गेला तरी अजितदादा त्यांचं काम करायचे। अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केला आहे। अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी सीट अनअपोज करावी। हां, ते लढतायत राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय अडचण नाही आम्हाला, तिथे आम्ही लढू, त्यांचा तो अधिकार आहे। पण बारामती मात्र आमच्या वहिनी सुनेत्रा पवारजी यांची निवडणुकीत सर्वांनी अनअपोज करावी अशी विनंती काँग्रेसला माझी आहे। काँग्रेसला रासप आणि वंचितची पण या बारामतीच्या निवडणुकीबद्दल साथ मिळते असं चित्र आहे त्यांना? नाही, माझी विनंती आहे रासपच्या लोकांनाही, वंचितच्या लोकांना, सर्वांनाच की अजितदादांचा जो तुमचा सहवास राहिला आहे सर्वांचा, आणि जर अजितदादाला आपण ही वारश संपलत नाही आहे, अजूनही अजितदादाच्या आठवणी आपल्या सर्वांना तेवत राहणारा आयुष्यभर, किमान या माध्यमातून, या निवडणुकीच्या माध्यमात तरी काँग्रेसने आपलं मोठंपण दाखवावं। राष्ट्रवादी संदर्भामध्ये एक मोठी बातमी पुढे आली, विलिनीकरण कुठल्याही पद्धतीने शक्य नाही आहे, सुनेत्रा पवार यांनी जसे संकेत दिलेले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीची ही चर्चा जी आहे ही जवळपास संपल्याच जमा आहे। नाही, मला असं वाटतं हा निर्णय माननीय सुनेत्रा पवारजीच करतील, त्यांनी केलेला निर्णयच हा अंतिम असतो।
शेवटी त्या अध्यक्ष आहे पक्षाच्या, आणि त्यामुळं त्या ज्या सांगतील तेच खरं आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पुण्यातही झालेलं आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं त्यांना बाहेर काढता येईल यासाठी? नाही, मी एवढंच म्हटलं की कालही सांगितलं की दोन गोष्टी आहेत. अवकाळी पावसामध्ये जो आमचा स्टँडिंग GR आहे, ADRF NDRFचे नॉर्म्स आहे, त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश आणि सर्वे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कॅबिनेटमध्ये दिले, मुख्य सचिवांना दिले, आणि सर्वच पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी विषय मांडले परवाच्या कॅबिनेटमध्ये. तर यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. आणि दुसरं मी म्हटलं होतं, धनदांडगी शेतकरी म्हणजे काय, फार्म हाऊस आहे, फार्म हाऊससाठी कर्ज उचललं आहे, त्यांना कर्जमाफी होऊ नये. मी असं म्हटलं आहे की मोठी मर्सडीज कार घेतली, त्याच्याकरता 1 कोटी कर्ज उचललं, त्यांना कर्जमाफी होऊ नये. माझा आक्षेप सर्वसाधारण शेतकऱ्याकडे छोटा गाडी आहे त्याचा नाही आहे, ट्रॅक्टर आहे, गाडी आहे, 4 व्हीलर गाडी आहे, ते ठीक आहे, पण फार्म हाऊससाठी कर्ज उचललं, शेतात मोठं घर बांधलं त्याकरता कर्ज उचललं, ते कर्ज माफ होणार नाही. शेतीकरता घेतलेलं पीक कर्ज म्हणणं पीक कर्ज माफ झालं पाहिजे, याकरता शासन काम करत आहे, प्रवीण परदेशी कमिटी काम करत आहे. पण कोणी जर उद्या शेती गहाण ठेवून मर्सडीज कार घेतली तर कसं काय 2 लाख कर्ज माफ होईल, असा माझा परवाचा उद्दिष्ट होता, बोलण्याचा उद्देश होता. सर, सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केला की भोंदूबाबा खरात यांनी 2 नेत्यांच्या फोटोवर जी फुली केली होती ती पहिलं अजितदादा होतं, दुसरं देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता, असं सुषमा अंधारे म्हटले. हे अत्यंत गंभीर आहे. सुषमा अंधारेजी काय बोलल्या मला काही माहिती नाही. बोलले असेल तर जादू टोण्याने कधी माणसाचा ॲक्सिडेंट होतो का? कुणावरही काही फुली मारली असे जर लोक मरायला लागले फुलीवर, तर मग जो खरा ठरवेल तो मरेल. याला अर्थ नाही आहे. या भोंदूगिरीला जादूटोणाला अर्थ नाही. जादूटोणा भोंदूगिरी पापच आहे. त्यामुळं सुषमा अंधारे म्हटलं फुली मारली तर ते त्याच्याने जातं होतं काही, असे काही ॲक्सिडेंट फुली नाही होत. समर्थ रामदास स्वामीचे जे मनाचे श्लोक आहे ते मुंबईतील शाळांमध्ये सक्तीचे करा असा प्रस्ताव यादी किशोरी पेडणेकर यांनी मांडलेला आहे. आपण कसं? भावना चांगली आहे, भावना चांगली आहे, आणि केलं तरी काही त्याच्यामध्ये वावगं नाही. भावना चांगली आहे ती. नरखेड तालुक्यात एक 15 वर्षीय मुलीचा बालविवाह थांबवण्यात आला आहे. पोलीस केस झाली आहे, SP आमची कारवाई करताय. अरुणा सबाने लेखिका आहे, त्यांनी मागणी केली खराब प्रकरणामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे, कारण की त्या भोंदूबाबाकडे गेल्या, स्वेच्छेने गेल्या. असं आहे, फसवणारे बाबा. आपल्या देशात कायदा आहे, कुणालाही त्या ठिकाणी प्रलोभन दाखवणे, कुणालाही त्या ठिकाणी अशा पद्धतीने करणे यासाठी कायदा आहे. कायद्याने कारवाई होते आहे. सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये त्या डान्स करता एका बाजूला आता अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतित असताना जिल्हाधिकारी डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला. मी जरा त्या ठिकाणी अधिक माहिती घेतो, माननीय मुख्यमंत्रीजी यांच्याही चर्चा करीत. आज तुमचा अमरावतीमध्ये शिक्षक मेळावा आहे, आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे का शिक्षक मतदारसंघाच्या? आमच्या शिंदेताईंनी चांगला मेळावा घेतला आहे. निवडणुकीची तयारी खूप दिवसापासून त्या करताय. तिथले भोयरसुद्धा निवडणुकीची तयारी करताय. त्यामुळं निवडणुकीच्या तयारीचा जरी भाग असला तरी एक महिला मेळाव्याच्या नात्याने मी जातो आहे. नागपूरमध्ये काल 2 शाळा अशा बाहेर पडल्या प्रकारात. अल्पसंख्याक शाळा आहे, त्यांना मान्यताच नाही आहे, 10 वर्षापासून सुरू आहे. जवळपास 450 विद्यार्थी आणि 75 शिक्षक आहे. 8-10 कोटीचा घोटाळा झाला आहे. शालार्थ IDचं दुसरं प्रकरण आहे. या संदर्भात काय कारवाई? चौकशी होऊन कारवाई करू. अनेक ठिकाणी सिलेंडरच्या टाक्या मधूनही पाहायला गेले, म्हणजे किंबहुना ज्यांच्याकडे 1 सिलेंडर आहे त्यांना मिळत नसताना आणि भरपूर सिलेंडरची डिलिव्हरी कुठेतरी थांबवली आहे. त्यामुळे एकीकडे रांगा दिसत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भीती आहे लोकांना, उद्या काय होईल. त्यामुळे काही ठिकाणी आता खूप जास्त सिलेंडर उचलल्यामुळं वेटिंग आहे. दोन्ही भाग आहे. काही लोकांनी उचलले आहे त्यामुळे वेटिंग आहे. काही लोकांना गरज आहे त्यांची वेटिंग आहे. काही ठिकाणी थोडा पुरवठा कमी आहे त्याच्यामुळे वेटिंग आहे. त्यामुळे एकंदरीत सर्व ते असा एक त्याचा रोज तयार होतो. पाऊस झाला सर, आणि APMC मध्ये ज्या पद्धतीनं शेडची मागणी, म्हणजे शेडची आवश्यकता नाही, ताडपत्र्यांची आवश्यकता आहे. तराफे लावून ताडपत्रे लावून काही ठिकाणी धान्य ठेवायची आवश्यकता आहे. तसं होत नाही. कळंब्यात खूप मोठं प्रमाणात. मी सोमवारी याची बैठक घेणार आहे. सोमवारी एक APMCची बैठक घेणार आहे.
तिथे खूप घोड चालू आहे. आता MNIची हे आलंच आहे कायदा, त्यामुळं तोही राष्ट्रीय बाजार समिती अधिनियम मंजूर झालेला आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. पण बाजार समितीमध्ये उघड्यावर धान्य ठेवणे, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणे ही बाजार समितीची जबाबदारी आहे. याची बैठक मी सोमवारी घेणार आहे. सर महिला आरक्षण के ऊपर संसद विशेष संसद बुलाया गया, चर्चा के लिए क्या? तो ठीक है ना, उसके लिए तो प्रधानमंत्री जी का अगर संसद बुलाई है तो प्रधानमंत्री का आभार व्यक्त करता हूँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.